आपल्या समोर येतोय पार्थ उमराणी. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. जब न होंगे तो ऐ दिलरुबा, किसे देख कर हाय शर्माओगी, न देखोगी फिर तुम कभी आईना, हमारे बिना रोज घबराओगी. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. जब ही मजा कोई देखने वाला आशिक तो हो, नहीं तो ये जलवे है बुझते दिए, कोई मिटने वाला एक आशिक तो हो. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. बदन पे सितारे लपेटे हुए, तो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. आपण काही गोष्टींचा विचारच करू शकतो. म्हणजे शंकर जयकिशन साहेबांचं आणि कपूर घराण्याचं, म्हणजे अगदी पृथ्वी थिएटरपासून पृथ्वीराज कपूर होते त्यापासून त्यांचं रिलेशन्स आहे. बिकॉज तिकडे ते पृथ्वी थिएटरमध्ये पूर्वी म्युझिशियन म्हणून पण होते, तिकडे काही काम पण केले त्यांनी, अजून नाटकातनं पण कामं केलेली आहेत. तेव्हापासून त्यांचं बॉन्डिंग, एक रिलेशन, एक अंडरस्टँडिंग एका पर्टिक्युलर फॅमिलीशी, आणि एकदा ती डेव्हलप झाली की काय काय चमत्कार होऊ शकतात. म्हणजे शम्मी कपूर, हसरत जयपुरी, शंकर जयकिशन किंवा ओव्हरऑल कपूर घराणं, काय सेन्सिबली प्रत्येक गाणं किती जबरदस्त आणि किती ऍप्ट आहे प्रत्येक सिच्युएशनला. क्या बात आहे. त्या अंडरस्टँडिंगसाठी टाळ्या. आणि पार्थ, मला तुझ्या ह्या पर्टिक्युलर गाण्याबद्दल मला असं, आत्ता जे तू गायला त्याबद्दल मला असं वाटलं की बेसिक एनर्जी लेवल कमी, पण आय थिंक अशा गाण्यामध्ये सूर जाण्याचे चान्सेस मे बी जास्त असल्यामुळे तू एनर्जी लेवल कमी करून सुरांवर कॉन्सन्ट्रेट केलंस, ते बऱ्यापैकी दिसत होते. फक्त मला त्या तो चैन आ जाए या प्रत्येक लाईनला जेव्हा लो जात होता तेव्हा मला तो तिथे पिचिंग पण खटकलं. पण ओव्हरऑल एनर्जी लेवल कमी झाल्यामुळे मला ते जे शम्मी कपूर आहेत ना ते वाला दिसलं नाही. ऍक्च्युली
अशा गाण्याला तुला अप्रोचला जबरदस्त संधी आहे रे. बदन पे सितारे लपेटे हुए, हेच कडक आलं पाहिजे ना. अजाने तमन्ना जरा पास आ. तो जो विब्राटो त्यांनी केला ना, गंमत आहे त्याच्यामध्ये, बिकॉज त्याच्यातनं जे काही शम्मी कपूर दिसतात हे करण्याचं कारणच आहे की ते एक स्कूल आहे. त्या स्कूलचा पॅटर्न आपल्याला जर जमला तर उत्तम. तुझा अटेम्प्ट चांगला होता. अजून एनर्जी लेवल थोडीशी अजून 40 वगैरे % वाढवली असती ना तर अजून गाणं चमकलं असतं. पण गाणं इन जनरल गुड, सुपर. थँक्यू. काही गाणी वन्स मोरचीच गाणी आहेत, त्या कॅटेगरीतलं हे गाणं आहे आणि मला असं वाटतं की याला नक्कीच वन्स मोर यायला पाहिजे होता. नॉर्मली तुझ्या व्हॉइसमध्ये तेवढं प्रोजेक्शन असतं, तेवढा लावतो तो आवाज, पण तो प्रोजेक्शन मला नाही जाणवलं. ओके. आणि मला अंतऱ्यामधल्या दोन्ही पहिल्या लाईन, तुझी एंट्री खटकेल अशी होती. तुला हे गाणं एकदम ॲप्ट होतं. हे 50% झालं असं मी म्हणेन, पण अजून तू नक्कीच गाऊ शकला असतास चांगलं. ओके. हे जे काय आता आम्ही आवडलं म्हणतोय ना, ते हे आपले जे सगळे म्युझिशियन्स आहेत ना, त्यांनी अतिशय रंगून आणि तल्लीन होऊन वाजवलं. पण तू अजून स्वतःला विसरून गायला असतास ना तर बरं झालं असतं. ओके. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. पार्थ, पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. Sa re ga ma pa,